नमस्कार. मिरज विद्यार्थी संघाच्या 100व्या वसंत व्याख्यानमालेचे आज 4थे व्याख्यानपुष्प आहे. आजचे व्याख्यानपुष्प कैलासवासी रामचंद्र बापूराव अभ्यंकर वकील व कैलासवासी जानकीबाई रामचंद्र अभ्यंकर यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या कुटुंबियांनी संस्थेकडे जी आर्थिक तरतूद करून ठेवलेली आहे त्यामधून होत आहे. या व्याख्यानपुष्पासाठी आजचे वक्ते ज्येष्ठ पत्रकार साहित्यिक आसाराम लोमटे आणि आपण सर्व श्रोत्यांचे मी मनपूर्वक स्वागत करतो. आसाराम लोमटे हे ग्रामीण वास्तवाचे भाष्यकार म्हणून मराठी साहित्य विश्वात ओळखले जातात. त्यांच्या PhDचा विषयच आता बदलते ग्रामीण वास्तव आणि मराठी कादंबरी असा होता. पूर्णवेळ पत्रकार म्हणून काम करत असल्यामुळे त्यांचा अनुभव विश्व समृद्ध झालेला आहे. त्याचं प्रतिबिंब त्यांच्या कादंबऱ्यात कथामध्ये उमटत असतं. त्यांचे आजवर इडापिडा टळो, आलोक, वाळसरा हे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत. धूळपेर हा लोकसत्तामधला त्यांचा जो सदर होतं त्याच्यावर आधारित एक लेखसंग्रह प्रसिद्ध झालेला आहे. तसेच तसनस ही कादंबरी प्रसिद्ध झाली आहे. त्यांच्या कथासंग्रहाची नावे जरी आपण वाचली तरी आपल्या लक्षात येतं की ग्रामीण जीवनाचं वास्तव आणि शेतकरी, शेतीचे प्रश्न याविषयी त्यांना असलेली आस्था त्यांच्या साहित्यामध्ये प्रकट झालेली दिसून येते. त्यांच्या तसनस या कादंबरीचा नायक एक शेतकरी संघटनेचा कार्यकर्ता आहे. शेतकऱ्यांची चळवळ चालवताना त्याला आलेले अनुभव, त्याने घेतलेले कष्ट, त्याची तळमळ या कादंबरीमध्ये अतिशय उत्कटपणे साकारली आहे. त्यांच्या आलोक या कथासंग्रहास 2016 साली साहित्य अकादमीचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्काराशिवाय त्यांना महाराष्ट्रातील अनेक प्रतिष्ठित पुरस्कार त्यांच्या साहित्यासाठी प्राप्त झालेले आहेत. महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रंथ पुरस्कार, भैरूरतन दमाणी साहित्य पुरस्कार, राज्य शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार, ख्रिस्ती साहित्य प्रसारक पुणेच्या वतीने दिला जाणारा लक्षवेधी कथासंग्रह पुरस्कार इत्यादी अनेक पुरस्कार त्यांना मिळालेले आहेत. पत्रकारितेसाठी सुद्धा महाराष्ट्र पत्रकार कल्याण निधीच्या वतीने दिला जाणारा मानाचा दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर पुरस्कार आणि इतरही अनेक पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत. त्यांच्या अनेक कथासंग्रहांचे कन्नड आणि हिंदीमध्ये अनुवाद झालेले आहेत. त्यांना दुष्काळाने उसवलेले लोकजीवन या विषयावरील लेखन करण्यासाठी एका समग्र अंकाचे रिपोर्ट आज करण्यासाठी साधना साप्ताहिकातर्फे 2019 साली गोविंदराव तळवळकर अभ्यासवृत्ती मिळाली होती. मराठीतील अनेक अग्रगण्य मासिकाच्या संपादक मंडळावर ते कार्यरत आहेत. जुन्या लोकांना आठवेल की समाज प्रबोधन पत्रिका हे अतिशय महाराष्ट्रामध्ये गाजलेलं जे मासिक आहे त्या मासिकाच्या संपादक मंडळाचे ते सदस्य आहेत. त्यांच्या अनेक कथांचे नाट्य रूपांतरही झालेलं आहे. इडापिडा टळो या कथासंग्रहातील बेईमान या कथेवर सरपंच भगीरथ या चित्रपटाची निर्मिती झाली आहे. साप्ताहिक साधनामध्ये तळटीप हे सदर ते सातत्यानं चालवत होते. लोकसत्तामधील धूळपेर हे सदरही वाचकांच्या अजूनही लक्षात आहे. त्यांच्या अनेक लेखन कृतींचा पुणे विद्यापीठ, मुंबई विद्यापीठासह महाराष्ट्रातील अनेक नामवंत विद्यापीठांच्या MA अभ्यासक्रमामध्ये समावेश झालेला आहे. सध्या
त्यांचे लोकसत्तामध्ये तळटीपा हे भारतीय लेखकांची ओळख करून देणारे सदर चालू आहे. दर शनिवारी येतं. त्याच्यात 3 मेच्या अंकाचा मी जरा मुद्दाम उल्लेख करतो, ताजा आहे. त्या सदरामध्ये घोटभर पाण्यासाठी हा लेख ग्रामीण भागातील स्त्रियांची पाण्यासाठी होणारी वणवण त्यांनी प्रेमचंदांच्या ठाकूर का कुवा या कथेची ओळख करून देताना ग्रामीण भागातील अजूनही जाणवणारे वास्तव त्या सदरामध्ये आलेलं आहे लेखामध्ये. पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्यांतर्फे त्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो आणि आमच्या उपाध्यक्षांना अशी विनंती करतो की त्यांनी संस्थेचं स्मृतिचिन्ह, पुस्तकं भेट म्हणून आणि गुलाब पुष्प त्यांना द्यावं. लोमटे सरांना विनंती आहे की आपण आपल्या विवेचनास सुरुवात करावी. मिरज विद्यार्थी संघाच्या वतीनं जी व्याख्यानमाला सुरू आहे आणि ज्या व्याख्यानमालेला साधारणपणे 100 वर्षांची परंपरा आहे, अशा व्याख्यानमालेत विचार व्यक्त करण्याची संधी आयोजकांनी दिली. त्यानिमित्ताने आपल्या सर्वांशी संवाद साधता आला याबद्दल मी आयोजकांचं मनापासून सुरुवातीलाच आभार मानतो. मंचावर उपस्थित असलेले संस्थेचे उपाध्यक्ष डॉक्टर कुरणेजी, ज्यांनी आता प्रास्ताविक केलं ते विष्णू तुळपुळे, उपस्थितांमध्ये अविनाश सप्रेसर आहेत, नामदेव माळी आहेत, आजचा नव्या पिढीचा कथाकार महादेव माने आहे आणि उपस्थित आपण सर्व बंधू भगिनी. या व्याख्यानाच्या निमित्ताने जो एक विषय निश्चित केलेला आहे तो भारतीय साहित्याचे मर्म असा आहे. प्रत्येक साहित्याला काहीतरी एक भूमी असते आणि ही भूमी म्हणजे केवळ भूगोल नसतो, तर हे साहित्य ज्या अवकाशातून निर्माण होतं त्या अवकाशावर परिणाम करणारे अनेक घटक असतात आणि हे सगळे घटक, तिथली माती, तिथला निसर्ग, तिथलं पर्यावरण, तिथले लोकसमजुती, तिथल्या लोकपरंपरा, तिथले रीतिरिवाज, तिथले लोकसंकेत, अशा अनेक गोष्टींनी मिळून तिथलं एक सामाजिक पर्यावरण तयार होत असतं. आपण बऱ्याचदा, आपण सगळेच जण जे वाचनात बहुश्रुत आहेत असे सगळे लोक इंग्रजी आणि बाकीही अन्य भाषांमधल्या लेखकांची अवतरणं अनेकदा देत असतात, संदर्भ देत असतात, परंतु आपल्या भारतीय परिप्रेक्ष्यामध्ये भारतीय पातळीवर जे अनेक महत्त्वाचे लेखक होऊन गेले, जे अनेक महत्त्वाचे कवी होऊन गेले, तर त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे, त्यांच्या साहित्यातून काय प्रस्फुटित झालेलं आहे, त्यांच्या साहित्यातून कुठली मूल्ये झिरपली आहेत, असा सगळा विचार या निमित्ताने करावा असं प्रयोजन आहे. हा भारत आणि त्याची भारतीयता ही कशातून प्रस्फुटित होते किंवा ती कशातून व्यक्त होते, तर सगळेच भारतीय पातळीवरचे महत्त्वाचे लेखक कवी जर आपण बघितलं तर ते असं सांगतात की आम्ही भारतीय जे लोकमानस आहेत तर ते लोकमानस आमच्यात मुरवलेलं आहे, आमच्यात पचवलेलं आहे आणि त्यातून आम्ही आमची वाङ्मयाची निर्मिती केलेली आहे. आणि हे जे भारतीय मानस आहे ते साधारणपणे भारतीय मानस कसं आहे
तर ते उदार आहे, ते सहिष्णू आहे, ते एकारलेलं नाही, एका विशिष्ट जातीच्या धर्माच्या चौकटीत बंदिस्त झालेलं नाही. आणि अशा प्रकारचा भारत की जो बहुविध आहे, जो अनेक परंपरांना सामावून घेणारा आहे, अनेक परंपरांचा सन्मान करणारा आहे, अनेक विचारांचा सन्मान करणारा आहे, आणि ज्या भारताची सर्वसमावेशकता ही इतकी महत्त्वाची आहे की ती सर्वसमावेशकताच जणू आपल्या या देशातल्या लोकशाहीला आत्तापर्यंत टिकवून ठेवण्यात यशस्वी झालेली आहे. किंबहुना आपल्या लोकशाहीचा गाभा जर काही असेल तर तो गाभा भारतीय लोकमानस ज्या पद्धतीनं घडलेला आहे, तर ते लोकमानस आणि त्या लोकमानसाला आविष्कृत करणारं जे इथलं संवेदनशील मन आहे, इथल्या लेखकाचं, इथल्या कवीचं, त्यांनी जे काही निर्माण केलेलं आहे त्यातून साधारणपणे भारतीय मानस, भारतीय विचार, भारतीय परंपरा या गोष्टी आकाराला येत असतात. त्याचवेळी आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे की हा संपूर्ण भारत, या भारताचं निसर्ग, या भारताचं पर्यावरण, यात इतकी प्रचंड अशा प्रकारची विविधता आहे. इथे समुद्रकिनारा आहे, इथे प्रचंड प्रमाणात राहणारे आदिवासी आहेत, इथे डोंगरदऱ्या आहेत, इथे सपाट प्रदेश आहे, प्रचंड पर्जन्यमानाचा प्रदेश आहे, त्याचबरोबर कोरडवाहू प्रदेशही आहे की जिथे जगण्यासाठी लोकांना प्रचंड अशा प्रकारचा संघर्ष करावा लागतो. ही जी आपली विविधता आहे, भौगोलिक विविधता असेल, सांस्कृतिक विविधता असेल, जनमानसातली विविधता असेल, जनजीवनातली विविधता असेल, ही विविधता आणि त्या विविधतेतून आकाराला आलेलं भारतीय जीवन, म्हणजे अगदी आपण ओडियासारखा प्रांत घेतला तर तिथे आदिवासी, तिथे जंगल, या सगळ्या गोष्टी आहेत. जर आपण बिहार घेतला तर त्या बिहारमध्ये परत इतक्या वेगवेगळ्या बोलीभाषा बोलल्या जातात, मैथिलीपासून सगळ्या, ह्या सगळ्या बोलीभाषा, अशा प्रत्येक वेगवेगळ्या भाषेचं जरी आपण बघितलं, त्या भाषेचा पोत जरी आपण बघितला, तरी त्या त्या भाषेतून निर्माण झालेलं जे साहित्य आहे ते साहित्य केवळ भारतीयच नव्हे तर ते वैश्विक पातळीवर गणल्या जावं इतकं महत्त्वाचं हे साहित्य आहे. आणि या भारतीयतल्या जे लेखक आहेत, या सगळ्या लेखकांचा जर आपण विचार केला तर त्यांनी त्यांचं स्वतःचं जे आयुष्य आहे, स्वतःचं जे जीवन आहे, ते जीवन त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून, त्यांच्या कथेतून, त्यांच्या कादंबरीतून त्यांनी ते व्यक्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. बऱ्याचदा असं होतं की कुठलाही लेखक, कुठलाही कवी, आपल्याला असं वाटतं की तो भवतालावर व्यक्त होतो, तो भवतालावर व्यक्त होतोच, तरीसुद्धा त्याच्या आयुष्यातल्या अनुभवाचे जे तुकडे असतात ते तुकडे त्यात तो मिसळत असतो. एक लोककथा आहे पंजाबी भाषेतली, सोनी आणि मेहवाल यांची, आणि तिच्यावर सिनेमाही आहे, त्याच्यामुळे ती बऱ्याच लोकांना माहिती आहे की तो महिवाल जो आहे तो त्या सोनीवर बेहद प्रेम करतो. प्रचंड अशा प्रकारची उधाणलेली नदी चिनाबसारखी, आणि ती नदी पार करून तो त्या सोहनीला भेटायला जातो. तो जेव्हा त्या सोहनीला भेटायला जातो तेव्हा दररोज तिला भेटायला जाताना तो त्या पाण्याच्या प्रवाहातला एक मासा घेऊन जातो. आता हा मासा घेऊन जातो आणि तिला तो भाजून देतो. एके दिवशी होतं असं की तो जातो, परंतु त्याच्या हाताला काही त्या दिवशी मासा लागत नाही. मग तो काय करतो, स्वतःच्या मांडीचा लचका तोडतो आणि स्वतःच्या मांडीचा लचका तोडून तो भाजतो आणि तिला तो देऊन टाकतो. त्या सोहनीला असं वाटतं की आपल्यावर हा इतकं विलक्षण प्रेम करतोय, एवढं जीवापाड प्रेम करतोय, आणि त्याच्यासाठी तो पुरातनं येतोय आपल्याला भेटायला, म्हणून आपण सुद्धा त्याला त्या किनाऱ्यावर भेटायला गेलं पाहिजे. म्हणून एके दिवशी ती काय करते, तिला पोहता येत नाही, पण एक घागर ती कमरेला बांधते आणि त्या घड्याच्या सहाय्यानं ती त्याला भेटायला जाते. हे तिच्या नणंदेला कळतं, आणि तिच्या नणंदेला कळाल्याच्या नंतर ती दुसऱ्या दिवशी त्याच आकाराची, तशीच दिसणारी एक घागर त्या जागेवर संध्याकाळी ठेवून देते. त्या दिवशी ती सोहनी कमरेला घागर बांधून जाते, पण ती घागर असते मातीची. ती जेव्हा प्रवाहात उतरते तेव्हा मातीची घागर विरघळते, आणि मातीची घागर विरघळल्याच्या नंतर त्या किनाऱ्यावर असलेला महिवाल आणि पुरात गटांगळ्या खाणारी ती सोहनी, तो तिच्यासाठी जीव तोडून येतोय, आणि दोघांचाही त्या पुरात मृत्यू होतो, ते वाहवत जातात. पाकिस्तानचे एक लेखक आहेत
इंतजार हुसेन हे त्यांचं नाव. बस्ती ही त्यांची अतिशय प्रसिद्ध कादंबरी आहे. जेव्हा इंतजार हुसेन यांना त्यांच्या निर्मिती प्रक्रियेबद्दल विचारलं होतं तेव्हा ते असं म्हणाले होते की मी माझ्या सर्व लेखनामध्ये माझ्या व्यक्तिगत आयुष्यातल्या तुकड्यांचा वापर केलेला आहे. हे तुकडे कसे? आता त्या सोनी महिवालच्या कथेचा संदर्भ, महिवालने ज्याप्रमाणे स्वतःच्या मांडीचा लचका तोडून सोहनीला भाजून दिला त्याप्रमाणे मी माझ्या कथाशिल्पातलं न्यून भरून काढण्यासाठी, त्यातली कमतरता भरून काढण्यासाठी मी माझ्या आयुष्यातले तुकडे त्यात देतो. या प्रकारे एखादी सुंदर अशा प्रकारची भारतातली प्रेमकथा ही एखाद्या पाकिस्तानातल्या लेखकाच्या कथनशैलीचा गाभा असू शकते किंवा प्रयोजन असू शकतं. ही किती सुंदर गोष्ट आहे. आणि हे जे लेखक आहेत इंतजार हुसेन, तुम्ही आवर्जून त्यांची बस्ती ही कादंबरी वाचा. त्या बस्ती ह्या कादंबरीच्या सुरुवातीलाच, बस्ती ह्या कादंबरीची सुरुवात जी आहे ना ती गोकुळाष्टमीची रात्र आहे. आणि त्या गोकुळाष्टमीच्या रात्री, त्या रात्रीचं जे काही वर्णन आहे, संध्याकाळची वेळ आहे, पावसाला सगळीकडे जोरदार सुरुवात झालेली आहे, आजूबाजूचे सगळे आवाज क्षीण होतात आणि सगळीकडे पावसाचा आवाज दिसू लागतो. त्याचवेळी रात्री कुठून तरी गाण्याचा आवाज येतो, देखो शाम नहीं आए, घेरी आई बदरी, इकतो कारी रात अंधेरी, बरखा बरसे बेरी बेरी. गावात गल्ली आणि मोहल्ला हे एकमेकाला लागून आहे. गल्ली संपते आणि लगेच मोहल्ला सुरू होतो. एक मोहल्ल्यातलं घर गोकुळाष्टमीच्या दिवशी अर्ध्या रात्री उठतं आणि त्यातली जी झोपलेली स्त्री आहे ती असं म्हणते, त्या सगळ्या पडत्या पावसात ती असं म्हणते की बाई हा जन्माष्टमीचा पाऊस आहे, तो काय सहजासहजी आणि इतक्या लवकर संपणार नाही, इतक्या लवकर थांबणार नाही. तो काय करतोय? तो कृष्णाचे बाळवते धुवून काढतोय. हे संदर्भ इंतजार हुसेन यांच्या कादंबरीच्या बस्ती या कादंबरीच्या सुरुवातीला आहेत. आणि अशा प्रकारची कादंबरी की ज्या कादंबरीमध्ये हे सगळे संदर्भ, पानी भरन गई रामा जमुना किनरवा, रहिया में मिल गए नंदलाल, अशा प्रकारच्या ओळी असलेलं एक कथानक की जे पाकिस्तानचा लेखक लिहितो. मला असं म्हणायचं आहे की ही जी भारतीयता आहे, या भारतीयतेचे जे संदर्भ आहेत ते संदर्भ हे आपण समजून घेण्याची गरज आहे. आणि ही भारतीयता आपल्याला त्याच पद्धतीनं समजून घ्यावी लागेल. कुठल्याही संकुचित अशा प्रकारच्या विचारसरणीतून ही भारतीयता समजून घेता येणार नाही. ती अतिशय व्यापक पद्धतीनं समजून घ्यावी लागेल की जिथे अनेक ठिकाणी जात धर्म ह्या सगळ्या गोष्टी मावळून जातात, जिथे कला संस्कृती साहित्य अशा गोष्टी जेव्हा येतात तर तेव्हा तिथे कुठल्याही संकुचित अशा प्रकारच्या भेदाभेदाला जागा उरत नाही. आपल्यापैकी अनेकांना अमीर खुसरोचं पण नाव माहिती आहे की जो अमीर खुसरो निजामुद्दीन औलिया यांचा अनुयायी, आणि एके दिवशी निजामुद्दीन औलिया हे अतिशय नाराज असतात आणि ते नाराज असल्याच्या नंतर त्या अमीर खुसरोला एक दृश्य असं दिसतं की पिवळी वस्त्र घालून, पिवळ्या फुलांचे घोस केसात माळून काही महिला निघालेल्या आहेत. आणि त्याच्या असं लक्षात येतं की ही बसंत पंचमी ह्या सगळ्या साजरी करतायत. मग तो सुद्धा, अमीर खुसरोसुद्धा पिवळी अशा प्रकारची वस्त्र परिधान करतो, पिवळे फुलांचे घोस स्वतःच्या डोक्यावर लावतो आणि तो निजामुद्दीन औलिया यांच्याकडे जातो. तर ते जे दुःखी कष्टी बसलेले जे निजामुद्दीन औलिया आहेत ते खुश होतात त्याच्या ह्या सगळ्या कृतीनं. आणि त्याच्यानंतर ते परत, म्हणजे निजामुद्दीन औलिया यांची भक्ती करत करत अमीर खुसरोनं जी काही रचना केलेली आहे तर ती सगळी रचना आपल्याला माहिती आहे. आणि ती सगळी रचना आपल्यापैकी अनेकांनी ऐकलं असेल, छाप तिलक सब छीनिले रे मुसे नैना मिलाईके, हे जे अतिशय लोकप्रिय गाणं आहे की जे नुसरत फतेह अली खानपासून आबिदा परवीनपासून ते रिचा शर्मापर्यंत ह्या सगळ्यांनी ते गायलेलं आहे. तर हे गाणं जर आपण बघितलं तर ज्या गाण्यामध्ये
कृष्णाचे संदर्भ येतात, ज्या साहित्यामध्ये आपल्या सगळ्या भक्तिपरंपरेचा उल्लेख येतो, ही सगळी परंपरा ही कुठून आलेली आहे? तर ती परंपरा इथल्या गंगा जमनी ही जी तहजीब आहे त्या तहजीबच्या माध्यमातून ती आलेली आहे. आणि हेच अमीर खुसरोचं जे काही वर्णन आहे आणि या अमीर खुसरोने जे काही निर्माण केलेलं आहे ते त्याच्या सगळ्या साहित्याच्या माध्यमातून, त्याच्या सगळ्या कवितेच्या माध्यमातून, त्याच्या रचनांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर एक अशा प्रकारचं, म्हणजे आजही निजामुद्दीन औलियाचा जो दर्गा आहे तिथं सुफी बसंत साजरा होतो. सुफी बसंत हा सण तिथं साजरा केला जातो. एवढंच नाही तर अनेक ज्या रचना आहेत अमीर खुसरोंच्या, त्या सगळ्या रचनांमध्ये सुद्धा अगदी कृष्ण वगैरे असे सगळे संदर्भ येतात. खरा भारत हा असा आहे, ही मूल्य असलेला आहे. आणि अशा प्रकारचा भारत की जो भारत आपल्याला वेगवेगळ्या परंपरांच्या माध्यमातून, वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून पाहायला मिळतो. या भारतीय परंपरेचे जे कोणी लेखक आहेत ते उत्तर भारतातले आहेत, ते दक्षिण भारतातले आहेत, ते वेगवेगळ्या प्रांतातले आहेत. अगदी तुम्ही मल्याळमसारखी भाषा घेतली तर तिथे तक्षी शिवशंकर पिल्ले या नावाचे एक लेखक, त्यांना जेव्हा ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं तेव्हा त्यांच्या दिल्लीतल्या कार्यक्रमात ते असं म्हणाले की मी इथं तुमच्यासमोर उभा आहे, परंतु माझे पाय धुळीने माखलेले आहेत, माझे पाय मातीने माखलेले आहेत. मी ज्या भागातून येतो तिथली माती ही माझ्या पायाला चिकटलेली आहे, तिथली माती माझ्या पायाला लगडलेली आहे. जी माणसं मी चित्रित केली ती माणसं साधी आहेत, भोळी आहेत, पण त्यांची जगण्यावरची जी निष्ठा आहे ती जगण्यावरची निष्ठा अभेद्य आहे. जीवन जगताना ही माणसं जो संघर्ष करतात तो संघर्ष करताना ते कुठल्याही प्रकारचा समझोता करत नाहीत, भलेही ती साधी भोळी असली तरी. हे भारतीय मानस आहे. आणि हे भारतीय मानस फक्त तक्षी शिवशंकर पिल्ले यांच्याच कथेतून येत नाही, यांच्याच कादंबऱ्यातून येत नाही, तर ते भारतातल्या इतरही अनेक लेखकांच्या साहित्यातून येतं. त्यांची दोनशेर धान नावाची एक कादंबरी आहे, त्यांची कयर नावाची एक कादंबरी आहे, रस्सी या नावानं तिचा हिंदीत अनुवाद झालेला आहे. अशा प्रकारच्या ह्या सगळ्या लेखकांचा जर आपण विचार केला तर या सगळ्या लेखकांनी त्यांच्या साहित्यातून जी भारतीयता आहे ती भारतीयता जपण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक मराठी नाव आहे गजानन माधव मुक्तिबोध, हे नाव तर आपल्या सगळ्यांनी ऐकलेलं आहे, सगळ्यांना माहिती आहे. कधी काळी त्यांचे पूर्वज आपल्या महाराष्ट्राचे होते, जळगाव जिल्ह्यातले होते. ते राजनांदगावला गेले नोकरीच्या निमित्तानं आणि गजानन माधव मुक्तिबोध हे तिथे ज्या कविता लिहिल्या त्यांनी, त्या कविता आपल्यापैकी अनेकांना एक जी त्यांची ओळ आहे तर ती ओळ तर अनेकदा एखाद्या सुभाषितासारखी किंवा महत्त्वाच्या एखाद्या वचनासारखी वारंवार उद्धृत केली जाते. अभिव्यक्ती के खतरे उठाने ही होंगे, तोडणे ही होंगे सब मठ और गढ़. ही जी कविता आहे ती कविता गजानन माधव मुक्तिबोधांची आहे. त्यांचे भाऊ शरदचंद्र मुक्तिबोध हे आपल्या महाराष्ट्राचे, त्यांनी मराठीत लेखन केलं, गजानन माधव मुक्तिबोधांनी हिंदीत लेखन केलं. आता हे हिंदीतलं जे लेखन आहे गजानन माधव मुक्तिबोधांचं, त्यांच्या अनेक, म्हणजे चांद का मुंह टेढ़ा है हा त्यांचा कविता संग्रह आहे, भुरी भुरी खाक धूल हा त्यांचा कविता संग्रह आहे, अंधेरे में नावाची एक त्यांची प्रचंड मोठी दीर्घ कविता आहे. त्या दीर्घ कवितेचा अनुवाद आधी सुरुवातीला वाराकांतांनी केला आणि नंतर तो चंद्रकांत पाटलांनी केला. इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने गजानन माधव मुक्तिबोधांनी लिहिलं. गजानन माधव मुक्तिबोध हिंदीतले हे अतिशय महत्त्वाचे कवी मानले जातात. एक मराठी माणूस, मूळचा मराठी माणूस, ते किती महत्त्वाचे तर त्यांचा उल्लेख करून देताना असं म्हटलं जातं की ते गोत्रहीन कवी आहेत. गोत्रहीन कवी म्हणजे त्यांना कुठेनंही वारसा मिळालेला नाही, कुठल्याही वंशपरंपरेनं ते आधीच्या कुठल्या तरी सृजनामध्ये जो वारसा असतो तो वारसा त्यांना मिळालेला नाही. याचा अर्थ त्यांनी जे काही निर्माण केलं आहे ते सगळं स्वयंसिद्ध आहे, स्वतःचं आहे, ते त्यांना कुठूनही वारशातनं मिळालेलं नाही. अशा प्रकारची कविता आणि अशा प्रकारचं साहित्य लिहिणारे गजानन माधव मुक्तिबोध हे किती मोठे कवी. तर यावर्षी ज्यांना ज्ञानपीठ पारितोषिक जाहीर झालं विनोद कुमार शुक्ल यांना, त्या विनोद कुमार शुक्लांनी असं सांगितलं त्यांच्या मुलाखतीमध्ये की मी त्यांच्या भाषेत सांगितलं आणि ती भाषा समीक्षकाची नव्हती, ती कवीची होती एका. मी जर माझा एक हात 50 वर्ष मागे नेला आणि एक हात 50 वर्ष पुढे नेला तर 100 वर्षात मला मुक्तिबोधान एवढा मोठा कवी दिसत नाही.
अशा प्रकारचं विधान विनोद कुमार शुक्ल यांनी गजानन माधव मुक्तिबोध यांच्याबद्दल केलं. आणि हे किती मोठे कवी, म्हणजे आता विनोद कुमार शुक्ल यांच्या विधानातून तर तुम्हाला त्याची कल्पना आलेली आहे. पण जेव्हा गजानन माधव मुक्तिबोध राजनांदगावला होते, शेवटच्या काळात ते प्रचंड आजारी होते. राजनांदगाववरून त्यांना भोपाळला हलवण्यात आलं आणि भोपाळवरून त्यांना दिल्लीला हलवण्यात आलं. दिल्लीतल्या एम्स हॉस्पिटलमध्ये त्यांचं निधन झालं. आणि ते निधन झाल्याच्या नंतर तिथे जी अंत्ययात्रा निघाली, त्या यात्रेत देशपातळीवरचे सगळे मोठे प्रतिभावंत होते. त्यात एम.एफ. हुसेन हे सुद्धा सहभागी झालेले होते. एम.एफ. हुसेन यांनी पहिल्यांदा गजानन माधव मुक्तिबोध यांच्या अंत्ययात्रेत पहिल्यांदा ते अनवाणी चालले आणि त्यानंतर ते आयुष्यभर अनवाणी चालले. एखादा लेखक आणि त्या लेखकावर, त्याच्या शब्दावर प्रेम किती असू शकतं. एखाद्या लेखकाच्या अंत्ययात्रेत एक तेवढाच श्रेष्ठ प्रतिभावंत पहिल्यांदा अनवाणी चालतो आणि पुढे तो आयुष्यभर अनवाणी चालतो. भारतीय साहित्याचं जे मर्म आहे, ते भारतीय साहित्याचं मर्म हे सगळ्या या गोष्टीत आहे. आणि हे जे भारतीय साहित्याचं मर्म आहे, हे भारतीय साहित्याचं मर्म मी तुम्हाला सांगितलं तसं तक्षी शिवशंकर पिल्ले असतील किंवा गजानन माधव मुक्तिबोध असतील किंवा बंगालमधल्या प्रसिद्ध लेखिका आहेत महाश्वेता देवी. आता महाश्वेता देवींचं साहित्य आपल्यापैकी सगळ्यांना माहिती आहे, म्हणजे आपल्यापैकी अनेकांनी त्यांचा 1084 माह हा सिनेमा बघितला असेल. त्या 1084 मामध्ये एक ब्रती नावाचा एक मुलगा आहे. 1970मध्ये नक्षलवादाची चळवळ बंगालमध्ये झालेली आहे आणि त्या चळवळीत तो ओढला जातो. त्या चळवळीत तो ओढला जातो. घरच्यांना याची काही कल्पना नसते. घर अतिशय सुखवस्तू आहेत, वडील अतिशय श्रीमंत आहेत, आई अतिशय सुशिक्षित, उच्च विद्या विभूषित, पण तो घरापासून तुटतो आणि त्या चळवळीत सहभागी होतो. त्या चळवळीत सहभागी झाल्याच्या नंतर एक दिवस असा येतो की दगाफटका होतो. त्या मुलांचे पण वेगवेगळे गट असतात. त्यातल्या एका गटानं दगाबाजी केलेली असते आणि या गटातल्या लोकांना 2-3 तरुणांना मारलेलं असतं. त्यात ब्रतीसुद्धा असतो. एके दिवशी सकाळी त्या ब्रतीच्या घरचा फोन खणखणतो. जिथे शवागार आहे त्या शवागारातून, जिथं प्रेतं ठेवतात तिथून तो फोन येतो की ब्रती चटर्जीची आई, हे ब्रती चटर्जीचंच घर आहे का? त्याची आई फोन घेते. ती म्हणते हो, काय झालं आहे? तिचा जरा धास्तावलेला स्वर असतो, कारण मुलगा 2 दिवसापासून घरी नाही आहे. तर पलीकडनं आवाज येतो अतिशय टणक अशा भाषेत की तुम्ही ह्या काटाकुपूरला या, मृतदेहाची ओळख करून घ्यायची. तर ती माऊली अतिशय अस्वस्थ होते. जेव्हा ती घरच्यांना विचारायला लागते की तुम्ही चला माझ्यासोबत, तेव्हा ब्रतीचे वडीलसुद्धा तिच्यासोबत यायला तयार नसतात की मी जर तिथं आलो तर माझ्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचेल. ही बिचारी एकटी त्या तिथं जाते. तिथं ब्रतीची आई ही तिची ओळख नसते. तिथं तिची ओळख काय की ती 1084व्या प्रेताची आई आहे. ती ब्रतीची आई नाही आहे तिथं, कारण त्याच्या आधी 1083 प्रेतांची ओळख पटलेली आहे. ही 1084व्या प्रेताची आई आहे तिथे. ती असं विनवणी करते तिथल्या लोकांना की मला ह्याचं प्रेत तरी तुम्ही द्या, मला याच्यावर अंत्यसंस्कार करायचे आहेत. कारण चेहरा ओळखू यावा असा नसतोच, तो चेहरा पूर्ण नष्ट झालेला असतो. ते लोक म्हणतात की अंत्यसंस्कार इथंच होतील, तुम्हाला शव दिलं जाणार नाही घरी. मग त्यानंतर तिथे अंत्यसंस्कार झाल्याच्यानंतर ती बाई घरी येते. अतिशय सुखवस्तू कुटुंबातली बाई आहे. आणि त्याच्यानंतर तिची घालमेल सुरू होते मनाची. ती घालमेल कशी की जो मुलगा आपला तो बाकीच्या 3-4 मुलांपेक्षा वेगळा आहे हे आपल्याला माहीत होतं. तो हट्टी आहे हेही माहीत होतं. तो मनस्वी आहे हेही माहीत होतं. पण असा कुठला एक बिंदू आहे की ज्या बिंदूपासून तो आपल्याला अज्ञात वाटायला लागला. असा एक कुठला प्रसंग आहे आयुष्यातलं, असं कुठलं वळण आहे की ज्या वळणावर त्याची आणि आपली
एवढं अंतर पडलं त्याच्यात आणि आपल्यात, असा विचार ती करायला लागते. जो जो त्या व्रतीला भेटला होता मृत्यूच्या आधी, त्या सगळ्यांना ती भेटते. त्याची मैत्रीण असते एका म्हणजे कामगार वस्तीत, तिला जाऊन भेटते. ह्या सगळ्या लोकांना ती भेटते. कारण काय असतं की फक्त जो मुलगा, आपल्या हाडामासाचा मुलगा, जो आपल्याला अनोळखी वाटतोय, ज्याची आपली ओळख पुसट झालेली आहे, अशा मुलाचं व्यक्तिमत्व समजून घ्यायचे. एका आईची ही धडपड आहे, ती प्राणांतिक अशा प्रकारची धडपड आहे. आणि त्यातून मग जसे एखाद्या रंगीबेरंगी काचेचे तुकडे आपण गोळा करतो, ते जोडण्याचा प्रयत्न करतो, अशा प्रकारचे त्या व्रतीच्या आयुष्यातले तुकडे ती माऊली जोडण्याचा प्रयत्न करते. अशा प्रकारचं चित्रण महाश्वेतादेवी यांनी त्यांच्या 1084 मा या कादंबरीच्या माध्यमातून केलं. अतिशय छोटी कादंबरी आहे, 100 पानांची. मग नंतर जेव्हा ती माऊली घरी येते ह्या सगळ्या लोकांना भेटून, त्या व्रतीच्या मित्रांना वगैरे, तेव्हा ती अतिशय कणखर होते. घरात आणखी एका मुलीचं लग्न जुळलेलं असतं. त्या लग्नाच्या समारंभात अख्खं कुटुंब आनंदात उधाणलेलं असतं. यात तिला कुठलाही रस त्याच्यात वाटत नाही आणि तिथून पुढे ती कणखर होते. तीसुद्धा व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष करायला उभी राहते. हे जे तत्त्व आहे, इथल्या भारतीय परंपरेतलं, इथल्या भारतीय स्त्रीतलं जे काही तिच्या संघर्षाचा जो काही एक चिवट अशा प्रकारचा धागा आहे, तर तो धागा आपल्याला देशपातळीवर असा कुठेही आढळतो. तुम्हाला 25 वर्षापूर्वीचं एक उदाहरण सांगतो. गडचिरोलीचं नक्षल ह्या सगळ्या भागातलं, तिथे चिन्ना मटामी नावाचा एक आदिवासी तरुण, तो नक्षलवादी नव्हता, तो जंगलात गेलेला होता. नक्षलवादाचा आणि त्याचा काहीही संबंध नव्हता. पोलिसांनी त्याला नक्षलवादी समजून त्याच्यावर गोळी चालवली. त्याची आई आयुष्यभर संघर्ष करत राहिली की माझा मुलगा नक्षलवादी नव्हता आणि त्याच्यावर हा जो डाग आहे, तो डाग मला पुसायचा आहे. याच्यासाठी ती उच्च न्यायालयात गेली. उच्च न्यायालयात गेलेली माडिया आदिवासींची ती पहिली महिला, माडिया आदिवासी समाजातली पहिली महिला उच्च न्यायालयात गेलेली. आणि उच्च न्यायालयानं असं सांगितलं की ह्या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची CBI चौकशी झाली पाहिजे. चिन्ना मटामीच्या आईला नुकसान भरपाई म्हणून 2 लाख रुपये दिले गेले पाहिजेत आणि ह्या सगळ्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली पाहिजे. हे आता मला सांगा, बऱ्याचदा असं होतं की समाजात जे काही घडतं त्याचं प्रतिबिंब आपल्याला पुस्तकांच्या पानात दिसतं, कधीकधी उलट पण दिसतं. कधीकधी जे पुस्तकाच्या पानात असतं ते सुद्धा समाजात पाहायला मिळतं. हे जे धागे मिसळलेले असतात समाजाचे, साहित्याचे, त्याच्यातून जे मन आकाराला येतं, त्याच्यातून जे लोकमानस आकाराला येतं, त्यातनं सगळं साहित्य घडत असतं. आता ज्या चिन्ना मटामीचं मी तुम्हाला उदाहरण दिलं, आमच्या परभणीमध्ये तुमच्यापैकी अनेकांनी बातम्या वाचल्या असतील की 4 महिने झाले त्या गोष्टीला. सोमनाथ सूर्यवंशी नावाचा एक तरुण, परभणीमध्ये एका घटनेत तो पोलिसांनी त्याला उचललं. बरं, त्याचा गुन्हा काहीच नाही, तो आरोपी नव्हता, तो दगडफेकीत नव्हता, तो कुठेच नव्हता. विधी शाखेचा पदवीधर असलेला तो, त्याचं शिक्षण चालू शेवटच्या वर्षाला, त्याला पोलिसांनी पकडल्याच्या नंतर त्याला बेदम मारहाण केली जाते. त्याच्यात त्याचा मृत्यू होतो. त्याच्या आईला 4 दिवसानंतर कळवलं जातं की त्याचा मृत्यू झालेला आहे आणि हे तुम्ही घेऊन जा अंत्यसंस्काराला. ती बाई गेल्या 4 महिन्यापासून हा संघर्ष करते की माझा मुलगा हा गुन्हेगार नव्हता. त्या कुटुंबाला जी मदत देण्यात आली ती मदतसुद्धा त्या माऊलीनं नाकारली. पाथरवट समाजाची दगड फोडणारी महिला, ज्या महिलेनं, आता मला सांगा की ती चिन्ना मटामीची आई असेल किंवा ह्या सोमनाथची आई असेल किंवा व्रतीची आई असेल, ह्या सगळ्या ज्या आया आहेत, यातनं आपल्याला भारतीय स्त्री दिसते, यातनं आपल्याला भारतीय परंपरा दिसते. या सगळ्या उदाहरणांच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर हे सगळं भारतीय समाजमन, हे भारतीय मानस ज्या ज्या लेखकांच्या साहित्यातून व्यक्त होतं, ज्या ज्या लेखकांच्या लेखनातून व्यक्त होतं, त्या सर्वांनीच जे भारतीय जीवन आहे, जे भारतीय साहित्य आहे, ते साहित्य अतिशय वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलेलं आहे.
आणि जसे उत्तर भारतातले अनेक लेखक आहेत तसेच दक्षिण भारतातलेही अनेक लेखक आहेत. तमिळ लेखक आहेत, मल्याळम लेखक आहेत, कन्नड लेखक आहेत. कन्नडमध्ये इतके महत्त्वाचे लोक म्हणजे शिवराम कारंत यांच्यापासून ते अलीकडच्या विवेक शानभाग यांच्यापर्यंत अनेक महत्त्वाचे लोक, ह्या सगळ्या लोकांनी जे काही निर्माण करून ठेवलेलं आहे, मल्याळममध्ये ज्या लोकांनी निर्माण केलेलं आहे, म्हणजे तिथला सगळा समुद्रकिनारा, त्या सगळ्या समुद्रकिनाऱ्यावरच्या लोकांचं जीवन, हे सगळं जीवन साहित्यातून येत असतं. एखादा गोपीनाथ मोहंतीसारखा लेखक उडिया भाषेतला की तो त्याच्या परजा नावाच्या कादंबरीमध्ये तिथलं आदिवासी जीवन मांडतो. तिथलं आदिवासी जीवन, महाराष्ट्रातलं आदिवासी जीवन, आणखी एखाद्या भाषेतलं आदिवासी जीवन, हे सगळं जीवन म्हणजे ज्या जीवनात केवळ भूगोल नाही, ज्या जीवनामध्ये नदी आहे, ज्या जीवनामध्ये डोंगर आहेत, पर्वत आहे, जंगल आहे, अशा प्रकारचं भारतीय मानस ज्या ज्या जीवनात आहे. आता फक्त नदीचा जरी आपण उल्लेख केला तर ह्या नदीवर म्हणजे भारतीय साहित्यात किती प्रचंड अशा प्रकारची निर्मिती झालेली आहे. म्हणजे नदीवर निर्माण झालेल्या कविता, नदीवर निर्माण झालेल्या कथा, नदीवर निर्माण झालेल्या कादंबऱ्या आणि त्या वेगवेगळ्या भागातल्या, म्हणजे तिस्तेकाठचा वृत्तांत नावाची एक कादंबरी आहे, ती तिस्ता नदीच्या काठावरचं जे जीवन आहे ते जीवन म्हणणारी ती कादंबरी आहे. किंवा आणखी वेगवेगळ्या भागातल्या ज्या कादंबऱ्या आहेत तर त्या कादंबऱ्या आपल्याला तो जो सगळा परिसर आहे त्या सगळ्या परिसराचं चित्रण करतात. जीवनलीला ह्या नावाचं एक कालेलकरांचं पुस्तक आहे, काकासाहेब कालेलकरांचं. त्या जीवनलीला पुस्तकामध्ये त्यांनी सगळ्या नद्यांची माहिती दिली आहे. आणि काका कालेलकर असं म्हणतात की भारताचा जो इतिहास आहे तो इतिहास जर नद्यांच्या आधारे लिहिला, नदी आणि तिथलं लोकजीवन या आधारे जर तो लिहिला गेला तर खऱ्या अर्थानं भारताची ओळख आपल्याला पाहायला मिळेल. आणि हे जे पुस्तक आहे जीवनलीला ते मुळात गुजराती पुस्तक आहे आणि त्याचा हिंदी अनुवाद उपलब्ध आहे. त्यांनी नद्यांची जी विशेषणं दिलेली आहेत, नद्यांना जी विशेषणं दिलेली आहेत, ती नद्यांना दिलेली विशेषणं बघा. मार्कंडी, तिचं नाव सखी असं दिले, सखी मार्कंडी. उभयान्वयी नर्मदा, सेवाव्रता रावी, स्तन्यदायिनी चिनाब, गुर्जर माता साबरमती, अशा प्रकारची नावं त्यांनी नद्यांना दिलेली आहेत. आता ही जी नावं आहेत ही नावं जर आपण बघितली तर आपल्या असं लक्षात येईल की या नद्यांच्या आधारे जे जनजीवन विकसित होत असतं, या नद्यांच्या आधारे जे लोक राहतात त्यांच्या त्यांच्या काही परंपरा असतात, त्यांची त्यांची एक संस्कृती असते, त्यांची त्यांची एक जीवन प्रणाली असते. आणि अशा प्रकारची जीवन प्रणाली त्यातून तिथलं लोकजीवन आपल्याला वाचायला मिळतं. मग उत्तर भारतातलेही अनेक लेखक आहेत की ज्यांनी नद्यांच्या जीवनावरचं साहित्य लिहिलं. दक्षिण भारतातलेही अनेक लेखक आहेत की ज्यांनी नद्यांच्या जीवनावरचं साहित्य लिहिलं. आणि आपण सगळेच जण मानतो की नदी तिथून खरी संस्कृतीची सुरुवात झालेली आहे. शहरं जी वसली वेगवेगळी ती सगळी नदींच्या किनाऱ्यावर वसली. केदारनाथ सिंहांची एक अतिशय प्रसिद्ध अशा प्रकारची कविता आहे, नदियाँ जो असल में शहरों का आरंभ है और शहर जो असल में नदियों का अंत. म्हणजे नंतर नद्यांना प्रदूषित करणं, सांडपाण्याच्या आधारे त्या सगळ्या नद्या दूषित करून टाकणं, नद्याचं पाणी दूषित करून टाकणं, नद्यांच्या भोवती असलेला सगळा भवताल दूषित करून टाकणं, इथपर्यंत माणसानं जी काही प्रगती केलेली आहे त्याचं विधान केदारनाथ सिंहांच्या या कवितेतून व्यक्त होतं की नदियाँ जो असल में शहरों का आरंभ है और शहर जो असल में नदियों का अंत. हमारे देश में जब नदियाँ कुछ नहीं करती तब वे शवों का इंतज़ार करती है. जेव्हा आपल्याकडच्या नद्या काहीही करत नाहीत म्हणजे त्या जेव्हा वाहत नाहीत, त्यांचं पात्र विच्छिन्न असतं, त्यांचं पात्र कोरडं ठाक असतं, तेव्हा त्या काय करतात, तेव्हा त्या मृतदेहाची वाट पाहत असतात. आता हे जे चित्रण आहे, हे जे वर्णन आहे, हे वर्णन भारतातल्या एका कवीनं केलेलं आहे. ह्या कविता समजून घेतल्याशिवाय, ह्या कथा समजून घेतल्याशिवाय, या कादंबऱ्या समजून घेतल्याशिवाय आपल्याला खराखुरा भारत हा कळणारच नाही. आणि अशा प्रकारचा भारत की जो भारत वेगवेगळ्या जनसमूहामध्ये आहे, जो भारत वेगवेगळी भाषा बोलणाऱ्यामध्ये आहे, जो भारत वेगवेगळ्या
बोलींमध्ये आहे. आता ही बोली असेल, या भाषा असतील, ह्या भाषासुद्धा इतक्या वेगवेगळ्या पद्धतीनं असतात. म्हणजे आता जर तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक ही जर सीमारेषा जर आपण बघितली तर कित्येक शब्द कन्नड भाषेतले मराठीत आलेले आहेत, मराठीतले कन्नड भाषेत गेलेले आहेत. असं भाषेच्या बाबतीत होतं. जसं कुठल्याही महामार्गावर जेव्हा आपण जातो आणि किलोमीटरचे दगड लावलेले असतात की अमुक शहर एवढं किलोमीटर आहे, असं भाषेच्या बाबतीत नसतं की अमुक बिंदूपासून ही भाषा सुरू होते, असं कधीही नसतं. तिचं जे समाज मनातलं भाषेचं जे स्थान आहे ते स्थान असं मूर्त रूपात नाही दिसत. आणि मग ही जी भाषा आहे ती भाषा तिला विभागता पण येत नाही. एक वेळ जमीन आपल्याला एक रेषा आखून तिच्यात विभागणी करता येईल, तिची मर्यादा निश्चित करता येईल, असं भाषेच्या बाबतीत नाही होत. त्यामुळे आपण जर असं बघितलं तर अनेक भाषांच्या माध्यमातून, एका भाषेच्या माध्यमातून दुसरी भाषा समृद्ध झालेली आहे. आता आमच्या मराठवाड्यावर दीर्घकाळ निजामी राजवट होती आणि निजामी राजवट असल्यामुळे अनेक उर्दू शब्द हे मराठवाड्याच्या बोलीत आहेत. आता तुम्ही ज्याला खरेदी खत म्हणता, जमिनीचं वगैरे, मराठवाड्यामध्ये खरेदी खत हा शब्दच नाही आहे. मराठवाड्यामध्ये बैनामा म्हणला जातो. आज काय तर आज शेताचा बैनामा आहे. खरेदी खतासाठी बैनामा हा शब्द अगदी तो सर्वपरिचित आहे, सर्वांना माहिती आहे. एक वेळ ग्रामीण भागातल्या माणसाला खरेदी खत ह्या शब्दाचा अर्थ कळणार नाही, पण बैनामा म्हटल्याच्या नंतर त्याला चटकन समजते. एखादं भांडण जर मिटलं तर त्याच्यासाठी तसब्या असा शब्द असतो. हे इतके वेगवेगळे शब्द आहेत. एखादं भांडण जर मिटलं तर त्याच्यासाठी सुलानामा असा शब्द असतो. एखादा खून जर अतिशय निर्घृण पद्धतीनं झालेला असेल तर मराठवाड्यातला माणूस म्हणतो खूप बेरहम झाला. तो खून कसा झाला? अतिशय बेरहम. ही जी भाषा आहे ही भाषा अनेक गोष्टी पचवत असते आणि भाषा कधीही अशी बंदिस्त राहत नाही. त्याचबरोबर भाषा कधी स्वतःची दारं बंद करत नाही की आता अमुक भाषेतल्या शब्दानं आमच्या भाषेत यायचं नाही असं म्हणत भाषा कधीही स्वतःची दारं, स्वतःची खिडकी कधीही बंद करत नाही. अशा प्रकारे असलेली जी भाषा आहे ती भाषा म्हणजे भारतामध्ये आपण मान्य केलेल्या ज्या भाषा आहेत त्या 22 भाषा, ह्या 22 भाषांच्या व्यतिरिक्त प्रचंड भाषा, बोलीभाषासुद्धा अनेक संख्येनं. आणि या बोलीभाषा म्हणजे कल्पना करा, साध्या महाराष्ट्राचं जर आपण म्हटलो तरी नागपुरी आहे, हळबी आहे, तावडी आहे, पोवारी आहे, मालवणी आहे, कोकणी आहे, वऱ्हाडी आहे. किती आणि एवढ्या सगळ्या भाषेतून जी निर्मिती होते त्या निर्मितीतून साहित्य घडत असतं. आपल्याकडे असं मानलं जातं की लोकांना भाषा शिकवली पाहिजे, परंतु आता सध्याचीच वेळ अशी आहे की जी माणसं लिहित वाचत नाहीत त्या लोकांकडून भाषा शिकली पाहिजे आपण लिहिणाऱ्यांनी. आणि हे मी नाही म्हणत, म्हणजे नागो कालेलकर हे भाषाशास्त्राचे फार मोठे अभ्यासक, त्यांनी एके ठिकाणी हे लिहून ठेवलं आहे की आता लोकांना भाषा शिकवण्याची वेळ नाही आहे, तर लोकांकडून भाषा शिकण्याची वेळ आपल्यावर आलेली आहे. याचं कारण असं की ही सगळी माणसं अतिशय रसरशीत अशा प्रकारचं बोलतात, अतिशय जिवंत अशा प्रकारचं बोलतात. आपण फक्त पाऊस पडला असं म्हणतो, पण पावसाची किती शब्द आहेत आणि किती वेगवेगळ्या पद्धतीचे आहेत. आमच्या मराठवाड्यामध्ये साधा जर पाऊस पडला तर लोक म्हणतात तो सडा शिंपल्यावानी पडला. थोडा जर जास्त पडला तर पेंड वलता पडला. म्हणजे तुम्ही जर काळ्या मातीतून चालायला लागलात तर तुमच्या पायाला पेंड चिटकतील. किती पडला तर तो पेंड वलता पडला. जर खाच खळग्यांमध्ये पाणी साचलं तर त्याच्यासाठी किती पडला पाऊस तुमच्याकडे? चांदण्या साचल्या. चांदण्या साचल्या असा एक शब्द आहे पावसासाठी. थळथळ असा एक शब्द आहे पावसासाठी. मला सांगा आपल्या कुठल्या प्रमाण भाषेत हे शब्द आहेत? आणि बोलीची इतकी सुंदर रूपं बोलीची आपल्याला कुठे पाहायला मिळतात? तुम्ही जर फणीश्वरनाथ रेणू यांचं जर साहित्य वाचलं तर अफाट आहे. एका हिंदी पट्ट्यात बिहारमध्ये एक तर त्यांचं सगळं लेखन तुम्ही आपल्या तळहातावरच्या रेषा जशा आपल्याला माहीत असतात ना तितक्या सहज ते त्यांचा भूभाग आपल्याला उलगडून दाखवतात. आणि त्याचबरोबर एवढी मिठास त्या भाषेत, तिथल्या बोलण्यामध्ये
असं वाटतं की या भाषेमध्ये तिथल्या मातीचा गंध आहे. आणि नुसता गंध नाही, कधीकधी असंही वाटतं की तिथल्या मातीतलं जे संगीत आहे ते संगीत फणीश्वरनाथ रेणूंच्या कथेत आहे, ते संगीत फणीश्वरनाथ रेणूंच्या कादंबऱ्यांमध्ये आहे. तुम्ही मैला आंचल वाचा, तुम्ही परती परी कथा वाचा, तुम्ही ठुमरी वाचा. तिसरी कसम हा जो अनेकांनी बघितलेला सिनेमा असेल, तर तो तिसरी कसम हा सिनेमा त्यांच्या एका कथेवरचा आहे. त्यात प्रचंड अशा प्रकारची लोकप्रिय गाणी आहेत. सजन रे झूठ मत बोलो हे गाणं त्यातलंच आहे. असे कितीतरी गाणे. ह्या सगळ्या गाण्यांचा जो गंध आहे तो गंध त्या मातीतला आहे, तो त्या परिसरातला आहे. पुस्तकातली भाषा, प्रमाण भाषा जिला आपण म्हणतो, ती प्रमाण भाषा लिपीमध्ये बद्ध असते. अनेक बोली अशा आहेत की ज्या लिपीमध्ये बद्ध नाहीत, परंतु त्या जिवंत आहेत, त्या रसरशीत आहेत. ज्या ज्या लेखकांनी अशा प्रकारच्या बोली आपल्या साहित्यात आणल्या, त्यांचं साहित्य हे जिवंत आहे, रसरशीत आहे. व्यंकटेश माडगुळकरांचं एक विधान आहे की मी जर वाळलेल्या भाकरीचा तुकडा पाण्यात बुडवून खाल्ला असेल तर ती चव माझ्या शब्दांना पण येईल. अशा प्रकारची भाषा ही तिथल्या बोलीतून जन्माला येते. आणि या बोलींच्या माध्यमातून जे साहित्य निर्माण होतं, हे सगळं साहित्य, हे सगळे जे भारतीय लेखक आहेत मी तुम्हाला सांगितलेले, ह्या सगळ्या भारतीय लेखकांच्या लेखनाच्या माध्यमातून आपल्याला असं दिसतं की त्यांनी तिथली बोली आणि तिथल्या बोलीतले शब्द पूर्णपणे त्यांच्या कलाकृतीमध्ये आत्मसात केलेले आहेत. एवढंच नाही तर ज्या लोककथा आहेत त्या भागातल्या अनेक लोककथा असतात आणि या लोककथांच्या माध्यमातून एक वेगळ्या अशा प्रकारचं जग आपल्याला पाहायला मिळतं. की अशा प्रकारचं जग की जे जग जिथं आपण मानतो की देवाची धर्माची सत्ता अमर्याद आहे, अशा ठिकाणी सर्वसामान्य जी माणसं आहेत, जी माणसं त्यांच्या जगण्याचा संघर्ष करतात, त्या जगण्याचा संघर्ष करणाऱ्या माणसांचं तत्त्वज्ञान हे किती प्रगल्भ असू शकतं. मी तुम्हाला जे म्हटलं की त्या बोलीबरोबरच लोककथा, अनेक भागातल्या लोककथा, या लोककथा जेव्हा वेगवेगळ्या भारतीय लेखकांच्या साहित्यातून येतात तेव्हा त्या लोककथांचं सामर्थ्य आपल्या लक्षात येतं. राजस्थानातले एक प्रसिद्ध लेखक आहेत विजयदान देठा, आणि या विजयदान देठांच्या दुविधा नावाच्या कथेवर सुरुवातीला मणिकौल यांनी एक सिनेमा केला आणि त्याच्यानंतर अमोल पालेकरांनी केला पहेली या नावाचा सिनेमा. ह्या माणसानं आयुष्यभर काय केलं, स्वतःच्याच गावात राहून, त्या सगळ्या परिसरात फिरून, तिथल्या मुलखात फिरून, त्या भागात फिरून, वेगवेगळ्या जाती समूहात बोलल्या जाणाऱ्या ज्या लोककथा आहेत, ज्या पिढ्यानपिढ्या चालत आल्या, त्या सगळ्या पिढ्यानपिढ्या चालत आलेल्या लोककथा संकलित केल्या. आणि त्या नुसत्या नाही संकलित केल्या, त्या जशाला तशा नाही ठेवल्या, त्याच्यामध्ये स्वतःचे बदल घडवले. त्या जुन्या कथांना त्यांनी नवे आयाम दिले. ज्या जुन्या कथा आहेत त्या जुन्या कथांना त्यांनी नवे संदर्भ दिले आणि आजच्या पर्यावरणात, आजच्या वातावरणात त्या सगळ्या ज्या कथा आहेत त्या कथा त्यांनी आजच्या परिप्रेक्षात लिहिल्या. आता हे जे काम आहे हे किती मोठं काम आहे. 14 खंड आहेत. बोली भाषेतल्या ज्या कथा आहेत संकलित केलेल्या त्यांनी, त्याचे 14 खंड आहेत. एक अर्ध्या पानाची त्यांची कथा आहे. त्या कथेचं नाव आहे मेहनत सार. मेहनत सार या नावाची कथा फक्त अर्ध्या पानांची. होतं असं की शंकराने शंख वाजवल्याच्या नंतर, ती लोककथा आहे त्यामुळे त्यातले जे संदर्भ आहेत ते लोककथेच्या अंगानंच त्याच परिप्रेक्षातून तुम्ही पहा. शंकराने शंख वाजल्याच्या नंतर पाऊस पडतो, अशा प्रकारची एक आख्यायिका आहे. होतं असं की शंकराला असं वाटतं की आता माणूस माणसात राहिला नाही, तो चांगलं वागत नाही, तो अनितीनं वागतो, माणसाला अद्दल घडली पाहिजे, म्हणून आपण शंखच वाजवायचा नाही. बघूया माणूस काय करील. शंख वाजवत नाही, पाऊस काही पडत नाही. एके दिवशी शंकर आणि पार्वती हे हवाई मार्गाने चाललेले असतात. पार्वती शंकराचं लक्ष वेधते. शंकराला असं म्हणते की हे तुम्ही खालचं चित्र बघितलं आहे का. शंकराचं लक्ष जातं, ते पाहतात. खाली एक शेतकरी, ग्रीष्माचा उन्हाळा आहे, प्रचंड सूर्य आग ओकतोय आणि तिथे एक शेतकरी नांगर हाकतोय.
पार्वती शंकराला असं विचारते की तुम्ही असं सांगितलं आहे का कुणाला तुम्ही कधी शंख वाजवणार आहात? ते म्हणाले नाही. मग हा माणूस नांगरतोय कुठल्या भरवशावर, कशाच्या भरवशावर हा नांगरतोय? शंकर म्हणतात आपण त्यालाच विचारून बघू. दोघे खाली उतरतात. त्या माणसाचं लक्ष नसतं, त्याचं काम चाललेलं असतं. शंकर म्हणतात की अरे बाबा मी आलो आहे, मी तुला विचारतोय की तू का नांगरतोस? तुला कुणी सांगितलं पाऊस पडणार आहे म्हणून? सुरुवातीला तो पाहत पण नाही यांच्याकडं, त्याचं काम चाललेलं असतं. नंतर पुन्हा शंकर विचारतात की बाबा रे तू हे का नांगरतोस? पावसाची तर कुठलीच शक्यता नाही, पावसाची कुठलीच खात्री नाही. तेव्हा तो माणूस असं उत्तर देतो की पाऊस कधी पडेल हे मला माहीत नाही, पण पाऊस पडल्याच्या नंतर नांगरायला सुरुवात करायची असं जर मी ठरवलं तर एकतर माझ्या नांगराला गंज चढेल, मी जर नांगरलंच नाही तर. दुसरी गोष्ट, मी जे कृषीकर्म आहे, शेती करण्याचं जे काम आहे ते मी विसरून जाईल. मग शंकराला जाग येते. तो माणूस जे उत्तर देतो ते उत्तर असं होतं की मी जर शंख वाजवला नाही, म्हणजे मी जर नांगरलं नाही तर त्या नांगराला गंज चढेल. शंकर ताडकन जागा होतो. त्याला असं वाटतं की आपणही गेल्या अनेक वर्षांपासून शंख वाजवलेला नाही. आणि इथे ही कथा म्हणजे तो जो शेतकरी आहे तो शेतकरी असं म्हणतो की मी जर नाही नांगरलं तर माझ्या नांगराला गंज चढेल, नांगराच्या फाळाला गंज चढेल. त्या क्षणी शंकराला भानावर आल्यासारखं होतं आणि शंकर असा विचार करतो की मी जर शंख नाही वाजवला तर त्या शंखाला पण त्याच्यातून पण काही आवाज येणार नाही. मग शंकर शंख झोळीतून काढतात आणि वाजवतात. संकेतच असा होता की शंख वाजवल्याच्या नंतर पाऊस पडणार. आता ही जी कथा आहे इथं जर तुम्ही बारकाईनं बघितलं असेल की जो कष्टकरी माणूस आहे, जो सर्वसामान्य माणूस आहे, ज्याची श्रद्धा श्रमावर आहे, तो माणूस हा वेळ प्रसंगी तो देवालासुद्धा ललकारू शकतो, तो धर्मालासुद्धा ललकारू शकतो. त्याच्यात असलेलं जे शहाणपण आहे, परंपरेनं आलेलं ते शहाणपण इतकं प्रगल्भ आहे सामान्य माणसाचं, ते किती मोठं आहे ते या कथेच्या माध्यमातून प्रसिद्ध होतं. या कथेच्या माध्यमातून ते आपल्याला पाहायला मिळतं. ह्या सगळ्या ज्या कथा आहेत या कथेतून असं लक्षात येतं की इथलं जे लोकमानस आहे, इथली जी सर्वसामान्य माणसं आहेत, ह्या सगळ्या सर्वसामान्य माणसांनी जे एक आख्यान रचलं, हे सगळं आख्यान किती मोठं होतं. प्रत्यक्षात बघा तुम्ही की ही सगळी माणसं अशी होती की ती व्यक्तिगत आयुष्यात अतिशय गरीब, व्यक्तिगत आयुष्यात अत्यंत फाटकी, व्यक्तिगत आयुष्यात प्रत्येक क्षणाक्षणाला जगण्याच्या संघर्षाला उन्मळून पडणारी, तरीसुद्धा पाय रोवून उभी राहणारी. वेळ प्रसंगी ह्या सगळ्या माणसांनी किंवा त्या काळातले जे कोणी सामंतशहा असतील त्यांनी या सामान्य माणसांचं जगणं हराम करून टाकलेलं असेल, या सगळ्या सामान्य माणसांवर जुलूम जबरदस्ती केली असेल. तिथे ह्या सगळ्या सर्वमान्य शक्तींपुढं ही सर्वसामान्य माणसं कदाचित हतबलही झालेली असतील. पण या माणसांनी लेखनाच्या माध्यमातून जे काही उभं केलं तिथं त्यांनी समझोता केला नाही. तिथं ते जे काही त्यांनी लिहिलं ते सगळं इतकं अफाट होतं, इतकं ताकदीचं होतं, इतकं शक्तिमान होतं की ते सर्व प्रकारच्या सत्तांना आव्हान देणारं होतं आणि ते सगळ्या प्रकारच्या सत्तांपुढे प्रश्नचिन्ह उपस्थित करणारं होतं. सर्वसामान्य माणसामध्ये, फाटक्या माणसामध्ये, राबणाऱ्या माणसांमध्ये येणारं हे जे शहाणपण आहे, हे शहाणपण आपल्याला अनेक लोककथांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. विजयदान देठांचीच दुसरी एक कथा आहे, दिवाळीच्या पार्श्वभूमीवरची कथा आहे. एक साधा तरुण आहे, त्या तरुणाला म्हणजे बालपणी कधीतरी लग्न लागलेलं एका मुलीसोबत, नंतर त्याचे आईवडील मृत्यू पावतात, ती मुलगी तिच्या आईवडिलाच्या घरी असते. आता हा अतिशय निर्धन, गरीब, कोणाकडे तरी आश्रित म्हणून काम करणारा, याच्या जगण्याचे सगळे वांदे झालेले. अशा परिस्थितीमध्ये त्याला असं वाटतं की एकदा त्या मुलीला आपण भेटू, त्या गावी जाऊन आणि तिला विचारू की आता तुला संसार करण्याची माझ्यासोबत इच्छा आहे का. तो तिथे जातो. तिथे गेल्याच्या नंतर
कथा खूप मोठी आहे, 30-40 पानांची. मी तुम्हाला तेवढी सांगत नाही, तिचे उपकथानकं पण सांगत नाही. फक्त एवढं सांगतो की त्या गावाहून तो परततो आणि त्या गावाहून परत आल्याच्या नंतर त्याच्या त्या नव्या बायकोला तो घेऊन येतो गावी, स्वतःच्या गावी, तिच्या माहेराहून. आणि घेऊन आल्याच्या नंतर ती अतिशय हुशार असते. ती त्याला वरचेवर त्याला जगण्यातलं शहाणपण सांगत राहते. म्हणजे मी आधीच्या विवेचनात जे म्हणालो की आपल्या एकूण ग्रामीण स्त्रीमध्ये, आदिवासी स्त्रीमध्ये जे काही एक जगण्याचं शहाणपण आहे, जो काही एक जगण्याचा चिवटपणा आहे एकूणच आपल्या स्त्री जीवनामध्ये, तर ती मुलगी त्याला सांगत राहते की तू असं वाग, तसं वाग. तो मुलगा राजाला, त्याच्या संस्थानामधल्या राजाला 3 वेळा वाचवतो मृत्यूपासून. मग राजा त्याला म्हणतो की तुला जे मागायचं आहे ते मला माग, मी तुला द्यायला तयार आहे. हा तरुण मुलगा जो आहे ना, तो स्वतःच्या बायकोकडे येतो. तो म्हणतो की राजानं मला असं विचारलं आहे की आता काय मागायचं आहे. तर ती म्हणते की राजाला काहीच नाही मागायचं आपल्याला. मग तो म्हणतो आपली गरिबी. तर ती म्हणते की फक्त जेव्हा दिवाळी असते, दिवाळीची अमावस्या, तेव्हा राज्यामध्ये पूर्ण अंधार झाला पाहिजे. त्या राज्यात एकही दिवा पेटला नाही पाहिजे. अगदी राजवाड्यात सुद्धा दिवा नको पेटायला. असं तू राजाला माग. हा तरुण जातो राजाकडं. तो म्हणतो मला तुमच्या संपत्तीतलं काहीही नको, मला तुमच्या राज्यातलं काहीही नको, फक्त दिवाळीच्या दिवशी, लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सगळीकडे अंधार झाला पाहिजे. इव्हन म्हणजे तुमच्या राजवाड्यात पण दिवा पेटला नाही पाहिजे. राजा म्हणतो ठीक आहे. मग लक्ष्मीपूजनाचा दिवस, म्हणजे लक्ष्मीपूजनाची रात्र म्हणायला हवी खरं तर लक्ष्मीपूजनाची रात्र, आणि लक्ष्मी खाली अवतरते, तेव्हा तिला असं दिसतं की सगळीकडे प्रचंड अशा प्रकारचा अंधार आहे, अंधाराचं साम्राज्य आहे. आणि जाणार कुठे, सगळीकडे अंधार आहे. फक्त ती मुलगी आणि तिचा जो नवरा आहे त्यांच्या झोपडीमध्ये एक दिवा तेवढा तेवतोय. ही लक्ष्मी सगळीकडे, म्हणजे एकतर तिला राजवाडा दिसत नाही, तिला काही दिसत नाही, कारण सगळीकडे अंधारच आहे. ती अक्षरशः लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी ती रस्त्यानं धावते, तिच्या अंगावरच्या वस्त्राच्या चिंध्या झालेल्या आहेत, ती ठेचाळलेली आहे, तिच्या हातापायातनं रक्त वाहू लागलेलं आहे. एवढं सगळं रात्रभर फिरत असताना तिला असं एके ठिकाणी जरा मिनमिनता दिवा दिसतो, एका झोपडीत. ती तिथं येते आणि तिथं आल्याच्या नंतर ती त्या झोपडीसमोर तिष्ठत राहते. तिथे ती असं म्हणते की बाई, हे दार उघड झोपडीचं आणि मला आत येऊ दे. कारण संकेत असा असतो की जर रात्रभर लक्ष्मी जर आलीच नाही तर दुसऱ्या दिवशी ती सूर्याच्या उजेडाने भस्मसात होईल. इथे ही जी तरुणी आहे, ती तरुणी अजिबात दार उघडायला तयार नसते. बाहेर लक्ष्मी असं म्हणते की अगं, जिच्या आगमनासाठी, जिच्या आराधनेसाठी अवघं जग याचक म्हणून तयार असतं, ती मी साक्षात तुझ्या दारात उभी आहे आणि तू दार का उघडायला तयार नाहीस. तो नवरासुद्धा त्याच्या बायकोला म्हणतो, त्या मुलीला, की तू उघड, जास्त वेळ तिष्ठत ठेवणं बरोबर नाही. मग ती मुलगी असं म्हणते की मला एक वचन दे की तू याच ठिकाणी स्थिर राहशील, कारण तुझा काही भरोसा नाही. तू आज इथं असतेस, उद्या तिथं असतेस, आज एखाद्याची भरभराट करतेस, उद्या एखाद्याला देशोधडीला लावतेस. आता बघा, हे लक्ष्मीला कोण म्हणते? एक ग्रामीण स्त्री. ही ग्रामीण स्त्री, ती सुद्धा एक नवविवाहित तरुणी. मग लक्ष्मी तिला असं म्हणते की मी असं काही करणार नाही, मी राहील इथंच. ती म्हणते बघ, कुठल्याही परिस्थितीत तुझा शब्द फिरवायचा नाही, नसता मी दार उघडणार नाही. लक्ष्मी विनवणी करते आणि ती विनवणी केल्याच्या नंतर मग ती तरुणी दार उघडते. लक्ष्मी आत येते आणि विजयदान देठांनी त्या कथेचा शेवट असा केलेला आहे की प्रचंड अशा प्रकारचा, म्हणजे जिथं झोपडी होती त्या लक्ष्मीच्या प्रवेशानंतर तिथे अगदी 7 मजली सोन्याचा महाल उभा राहतो. हिरे माणकं सगळं येतं. इथं ती तरुणी त्या आपल्या नवऱ्याला असं म्हणते की लक्षात घे, हे सगळं जे वैभव आहे ते वैभव आपलं नाही, आपल्या दोघांचं नाही. या वैभवामध्ये समाजातल्या सगळ्या निर्धन,
सगळ्या गरीब, सगळ्या फाटक्या माणसांचा वाटा आहे. आणि हे सगळं जे धन आहे, हे सगळं धन त्यांचंसुद्धा आहे, याची तू मनोमन जाणीव ठेव. अशा प्रकारचा विचार ती मुलगी, ती तरुणी तिच्या नवऱ्याला सांगते. आता बघा, ही सगळी जी कथानकं आहेत, ती कथानकं किती उलट्या पद्धतीनं फिरवलेली आहेत. अशा प्रकारची कथानकं की ज्या कथानकाच्या माध्यमातून एक नवं जग, एक नवी सृष्टी हे लेखक निर्माण करतात. आणि या सगळ्या निर्माण करणाऱ्यांचा, त्यांच्या शब्दांचा जो काही एक पूर्ण गाभा आहे, तो गाभा हाच आहे की भारतीय समाजमन, भारतीय जीवन, भारतीय लोकांची जी स्पंदनं आहेत, ती स्पंदनं या सगळ्या भारतीय साहित्यातून आपल्याला धडधडताना पाहायला मिळतात. आणि ही सगळी जी भारतीय स्पंदनं आहेत, ती भारतीय स्पंदनं केवळ जशीच्या तशी परंपरा म्हणून आलेली अशी पण नाहीत. अनेक लेखांनी लोकांनी चिकित्सा केलेल्या आहेत. अनेक लेखक, आता मी ज्या विजयदान देठांचं नाव सांगितलं, त्यांनी ह्या सगळ्या जुन्या कथा जशाला तशा नाही सांगितल्या, त्या आधुनिक परिप्रेक्ष्यात बदलून टाकल्या, त्याला आजचे नवे संदर्भ दिले. असे कितीतरी लेखक आहेत की ज्यांनी चिकित्सा केली वर्तमानाची, आजच्या काळाची. जाता जाता तुम्हाला सांगतो की ह्या सगळ्या लेखकांनी, ह्या सगळ्या भारतीय लेखकांचे पाय जमिनीवर अतिशय घट्ट होते. हे सगळे लेखक स्वतःला उत्सव मूर्ती होण्यापासून वाचवणारे होते. अनंतमूर्ती, युवा अनंतमूर्तींची संस्कार ही अतिशय गाजलेली कादंबरी, नंतर त्यांची भारतीपूर नावाची कादंबरी आहे, त्यांची भव नावाची कादंबरी आहे, त्यांची 12 नावाची कादंबरी आहे दुष्काळावरची. अनंतमूर्तींचं एक विधान आहे की लेखकानं स्वतःला सेलिब्रिटी होण्यापासून वाचवलं पाहिजे. त्यांचं दुसरं असं विधान आहे की तुमच्या प्रत्येक कलाकृती गणिक तुमच्या आधीच्या चाहत्यांची संख्या घटली पाहिजे. तुमचे आधीचे चाहते घटवण्याची जबाबदारी ही त्या लेखकावर आहे. याचं कारण असं की जो काही एक वाचक वर्ग त्यानं निर्माण केलेला आहे त्या लेखकानं, तो वाचक वर्ग त्याची पुढची साहित्यकृती आल्याच्या नंतर त्यातले काही वाचक बाद झाले पाहिजेत आणि काही वाचक नव्यानं निर्माण झाले पाहिजेत. याचा अर्थ असा की परंपरांना, धारणांना धक्के देणं, चौकटी मोडणं, त्यातून नवं निर्माण करणं, काही गोष्टींना नकार देणं, काही गोष्टींमधून नवं घडवणं, अशा प्रकारचं काम या सगळ्या भारतीय लेखकांनी केलेलं आहे. आणि या सगळ्या भारतीय लेखकांचं जे साहित्य आहे, तर ते साहित्य आपण वाचलं पाहिजे, आपण आत्मसात केलं पाहिजे. आपण बऱ्याचदा आपण सगळे इंग्रजी साहित्याबद्दल, इंग्रजी लेखकांबद्दल, इंग्रजीतल्या अनेक महत्त्वाच्या लेखकांच्या भाषणातली, लेखनातली आपण अवतरणं देतो. परंतु भारतीय पातळीवर जे अनेक मोठे लेखक झालेले आहेत, त्या सगळ्या मोठ्या लेखकांचं साहित्यसुद्धा आपण समजून घेतलं पाहिजे. हे सगळे भारतीय लेखक ज्या भारतीय लोकमानसाशी बांधलेले होते, त्या सगळ्या लेखकांना, त्या सगळ्या कवींना ही याची जाणीव होती की आपण इथल्या लोकमानसाला शब्द देत आहोत, आपण इथल्या समाजाची स्पंदनं आपल्या साहित्यातून टिपतो आहोत. त्यामुळे आपण फार शब्दसृष्टीचे ईश्वर वगैरे आहोत अशी यापैकी कुठल्याही लेखकाची धारणा नव्हती. आता यावर्षी ज्यांना ज्ञानपीठ पारितोषिक मिळालं, विनोद कुमार शुक्ल यांना, त्यांनी तर असं म्हटलं आहे की कुठलाही लेखक त्याच्या आयुष्यातलं सर्वश्रेष्ठ अशा प्रकारचं लेखन करत नसतो. पुन्हा पुन्हा लिहिण्याचं कारण तेच असतं की आधी जे लिहिलं आहे ते श्रेष्ठ नव्हतं, आपण पुन्हा लिहिलं पाहिजे. एवढंच नाही तर त्या त्या काळातल्या लेखकांनी असंही मानलं पाहिजे की आपण जे लिहिलेलं आहे ते वगळून आणखी श्रेष्ठ लिहिण्याची जबाबदारी ही येणाऱ्या पिढ्यांची आहे, नव्या पिढ्यांची आहे. आणि नव्या पिढीतून अशा प्रकारचं साहित्य जन्माला येईल. इतक्या पक्क्या धारणा ह्या सगळ्या लोकांच्या आहेत की ज्या लोकांनी तिथलं लोकमानस पचवलं, ज्या लोकांचे पाय जमिनीवर घट्ट होते, ज्या लोकांनी स्वतःला उत्सवमूर्ती होण्यापासून वाचवलं, ज्या लोकांनी त्यांच्या लेखनाच्या माध्यमातून एक सामूहिक जी शहाणीव असते तिला शब्द देण्याचा प्रयत्न केला, अशा प्रकारच्या लेखनाच्या माध्यमातून, भारतातल्या विविध भाषांच्या माध्यमातून, विविध बोलीभाषांच्या माध्यमातून जे साहित्य जन्माला येतं त्याला भारतीयता असं म्हणतात. आणि तेच भारतीय साहित्याचं मर्म आहे. तुमच्याशी हा जो संवाद करतो आहे त्याला 1 तास झालेला आहे, त्यामुळे या ठिकाणी मी थांबतो
आपण सर्वांनी अतिशय शांतपणे जो प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद लोमटे सर. आपण आजचं जे विवेचन केलं त्याबद्दल आपले खूप खूप आभार. आणि आपण अतिशय खूप लांबचा प्रवास करून आम्हाला इथं प्रबोधन करण्यासाठी आज इथं आला त्याबद्दल संस्थेच्या वतीनं आणि सर्व श्रोत्यांच्या वतीनं, मिरजकर श्रोत्यांच्या वतीनं मी आपले मनापासून आभार मानतो. आणि नक्कीच मला वाटते की आजचा जो विषय आहे की आपल्याला आपल्या खरंच मनाची आणि विचारांची दारं खिडक्या उघडी करण्यासाठी जास्त मदत झाली. की जे जे जगात जास्त दिसतं किंवा ज्याला तुम्ही म्हणालात तसं सेलिब्रिटी असलेल्याकडे लक्ष जास्त जातं, ते न जाता आपलं जे स्थानिक लोकमानसाचं जे शहाणपण आहे आणि जे विविधतेतनं आपल्याला वैश्विकतेकडे जाण्याचा एक जो मार्ग आपल्या भारतीय साहित्यात आहे, त्याबद्दल तुम्ही आज अतिशय चांगलं सर आम्हाला मार्गदर्शन केले, याबद्दल आपले खूप आभार. आणि मी सर्व श्रोत्यांचे सुद्धा मनापासून आभार मानतो की त्यांनी आजच्या या व्याख्यानासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्याबद्दल धन्यवाद. उद्याचं जे आपलं व्याख्यान आहे ते दिनांक 6 मे मंगळवार संध्याकाळी 6:45 सुरू होईल. कैलासवासी डॉक्टर अनंत गोविंद साठे व कैलासवासी श्रीमती उमाबाई अनंत साठे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ वक्ते आपल्याला उद्या आहेत प्राध्यापक श्रीधर लोणी, जे पुण्याचे प्राध्यापक आहेत, आणि विषय आहे बसवेश्वरांची क्रांतिवचने, महात्मा बसवेश्वरांची क्रांतिवचने असा उद्याचा विषय आहे. त्यामुळं आजच्यासारखंच सर्वांनी वेळेवर उपस्थित राहावं. आपण गेले 4 ते 5 दिवस आता सातत्यानं 7 म्हणजे 7ला चालू करतोय, तर तो संकेत सर्वांनी पाळूया. आणि या सर्वांना इथं आल्याबद्दल धन्यवाद.